नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 15.2 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन 1. हाऊ मेनी मेजर सेगमेंट्स आर देअर इन द गिवन फिगर. या फिगरमध्ये किती मेजर सेगमेंट आहेत ते बघायचे आहेत. आता सेगमेंट म्हणजे काय? वेन कॉर्ड एखाद्या सर्कलमध्ये कॉर्ड काढल्यानंतर ती कॉर्ड काय करते, त्या सर्कलचे 2 पार्ट करते आणि प्रत्येकात त्याला काय म्हणतात मग सेगमेंट. आता सपोज इथं ही जी कॉर्ड सी ए आहे, ही कोणती आहे? कॉर्ड सी ए. यामुळे काय होतं, ह्या सर्कलचे 2 पार्ट होतात. हा इकडचा एक पार्ट आणि हा इकडचा. हा जो आहे याला काय म्हणतात मायनर सेगमेंट आणि ही जी आहे याला काय म्हणतात मेजर सेगमेंट. म्हणजे सी ए या कॉर्डमुळे एक मेजर सेगमेंट फॉर्म होते. त्याचप्रमाणे कॉर्ड ए डीमुळे सुद्धा काय होतं, ही इकडची कॉर्ड ए डीसुद्धा काय करते, सर्कलचे 2 पार्ट करते आणि ही काय आहे, हा एक मेजर सेगमेंट आहे. टोटल किती झाले 2. आता हा ए बी जो आहे, हा ए बी काय आहे डायमीटर, आणि हे जेव्हा जेव्हा 2 भाग करतो त्यावेळेस ते काय होतात, ते इक्वल होतात. त्याला आपण सेमी सर्कल म्हणतो. ते काय होतात इक्वल. म्हणजे मेजर सेगमेंट किती फॉर्म होतात त्या फिगरमध्ये? 2 फॉर्म होतात. क्वेश्चन नंबर 2, याचा ऑप्शन काय असेल? नंबर 3. क्वेश्चन नंबर 2. द डायमीटर ऑफ द व्हील ऑफ अ ट्रॅक्टर इज 2.1 मीटर. इफ द व्हील completes 250 revolutions, find the distance covered by the wheel. आता 1 रिव्होल्यूशन म्हणजे एक जेव्हा पूर्ण राऊंड फिरतो त्यावेळेस ते किती डिस्टन्स कवर करतं, त्याच्या सर्कम्फरन्स इतकं. तो किती असेल? सी इक्वल्स टू पाय डी. एका रिव्होल्यूशनमध्ये किती होईल ते? पाय 22/7 इंटू डी. डी किती आहे? 2.1 मीटर. 2.1 मीटर म्हणजेच ते 250 रिव्होल्यूशन्समध्ये किती डिस्टन्स कवर करेल? तर 22/7 इंटू 2.1 इंटू 250 इंटू 250. आता इथं बघूयात, 7 1 जा 7, इथं कॅन्सल झालं. 0.3, 7 3 जा 21, 0.3 येईल. किती येईल मध्ये? इक्वल्स टू 22 इंटू 0.3 इंटू 250. हा मल्टिप्लिकेशन केला, इक्वल्स टू 22 3 जा 66 आणि इथे एक डेसिमल पॉईंट येईल इंटू 250 इज इक्वल्स टू, हा मल्टिप्लिकेशन केला 0. 25 6 जा 150, त्याचं 0 आलं आणि 25 6 जा 150 आणि कॅरी 15, ते किती आलं? 165 आणि हा डेसिमल पॉईंट याला मीटरमध्ये 1650 मीटर. आता याच्यामध्ये हे दिलेलं नाही आहे, मग याचं मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला काय करतो? 1000ने डिव्हाइड करतो. 1000ने 1 2 3 म्हणजेच काय करायचं? 1 2 3 इकडनं 3 प्लेस सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. 1.65. 1.65. ऑप्शन नंबर 4. Question number 3. The circumference of the wheel of the truck is 2.8 meter. How much distance it will cover in 50 revolutions? सेम तसंच आहे की व्हीलचं इथं काय दिलेलं आहे? सर्कम्फरन्स दिलेलं आहे. काय दिलं आहे? सर्कम्फरन्स दिला आहे. म्हणजे आपल्याला आता सर्कम्फरन्स काढायची गरज नाही. मग 1 रिव्होल्यूशन म्हणजे एका फेरीमध्ये, एका परिक्रमेमध्ये किती डिस्टन्स पार होतं? सर्कम्फरन्स इतकं. मग ते किती आहे? 2.8. ठीक आहे, 2.8. आणि असे किती राऊंड्स आहेत? किती आहे ते फेऱ्या? 500. देअरफॉर इन 500 रिव्होल्यूशन्स, 500 त्या चाक फिरल्यानंतर काय होईल ते मग? 2.8 इंटू 500, 0 0 आणि काय होतं मग? 28 इंटू 5 किती येईल ते? 5 8 जा 40, 5 2 जा 10 प्लस डेसिमल पॉईंट मीटर. 1400 मीटर
आणि याला काय केलं आपण किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं. किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करताना काय केलं, त्याला 1000ने डिव्हाइड केलं इक्वल्स टू 123 1.4 किलोमीटर. 1.4 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2. Question number 4. In the figure, AB is a chord. The AB is a chord. पेनच्या पॉईंटकडे लक्ष द्या. ऑफ अ सर्कल विथ सेंटर P. म्हणजे P हे काय आहे, सेंटर आहे. सेगमेंट PM परपेंडिक्युलर कॉर्ड AB. ही जी PM आहे सेगमेंट, ही ABला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ही ABला परपेंडिक्युलर आहे. AB is 48. AB is 48. द रेडियस ऑफ सर्कल इज 25. रेडियस ऑफ सर्कल म्हणजे कोणती आहे, PB. PB किती आहे, 25. फाइंड PM. म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला करायचे, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर अँड द कॉर्ड. आणि हा म्हणजे परपेंडिक्युलर आहे म्हणजेच हे डिस्टन्स आहे. आता हा AB पूर्ण दिलेला आहे. टोटल AB किती आहे, 48. टोटल AB किती, 48. आता तुम्हाला माहिती आहे की हा जो आहे, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड इज बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे याचे दोन इक्वल पार्ट्स करतो. म्हणजे हे किती असेल, 24 असेल आणि हे 24 असेल. आता हा जो ट्रायंगल आहे PMB, कोणता ट्रायंगल, PMB, हा राईट अँगल ट्रायंगल येतो. म्हणजे आपल्याला काय काढायचं, PM काढायचं आहे. आता इथे काय 24 आणि 25 आहेत, दोन, एक हायपोटेन्यूस आणि एक साईड आहे. आता पायथागोरसचं ट्रिपलेट सोडून ही कोणती असेल, मग तिसरी साईड असेल त्याची 7. तिसरी साईड असेल 7. पायथागोरसची ट्रिपलेट नसेल तर मग आपण हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल्स टू 1 साईड स्क्वेअर प्लस 2 साईड स्क्वेअर या फॉर्म्युलासुद्धा ते कॅल्क्युलेट करू शकतो. त्याची गरज नाही, सर्वांच्या ट्रिपलेट्स हे पार्ट आहेतच. याचा ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 7 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 5. P is a point on a circle with center O. एक फिगर काढूयात, त्याची गरज नाही पण त्याने आणखीन इझी जाईल. एक सर्कल P इज अ पॉईंट ऑन अ सर्कल. हे P आहे, इथं पॉईंट आहे O. लेंथ OP म्हणजे हा इथं P, लेंथ OP आहे 3.5. म्हणजे ही काय आहे, रेडियस. रेडियस इज 3.5 सेंटीमीटर. विच ऑफ द फॉलोइंग सेगमेंट ऑफ गिवन लेंथ कॅन बी द कॉर्ड ऑफ द सर्कल. मग याच्यामध्ये किती लेंथची कॉर्ड असू शकते, 8 सेंटीमीटर. तुम्हाला माहीत आहे. आता हे इथं आपण डायमीटर जी असेल याची, आता याची ही जी OP आहे, OP इज द रेडियस. रेडियस इक्वल्स टू 3.5 सेंटीमीटर. पण डायमीटर किती असेल, 3.5 × 2 इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. म्हणजे मॅक्झिमम डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. लॉंगेस्ट कॉर्ड किती काढता येईल या ठिकाणी, या ऑप्शनमधून 8 सेंटीमीटर येईल का, नाही. 5 सेंटीमीटर, त्यापेक्षा मोठी काढता येईल. 8.5 येणार नाही काढता येणार नाही. म्हणजे आपल्याला इथं जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामधून कोणती काढता येईल, 5 सेंटीमीटरची कॉर्ड काढता येऊ शकते. क्वेश्चन नंबर 6 बघा. इन द फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा O त्याचा सेंटर आहे. AC इज 33. AC हा, ही जी साईड आहे ही किती आहे, 33. CB इज 44. CB हा आहे 44. देन CO इक्वल्स टू, म्हणजे आपल्याला CO काढायचं आहे. आता CO हे काय आहे, CO काय आहे, सेगमेंट CO इज अ रेडियस. CO काय आहे, रेडियस आहे. म्हणजे आपल्याला हे पूर्ण काढावं लागेल किंवा हे काढावं लागेल. आता तुम्ही हे जर पाहिलं की हा जो अँगल आहे इथे, हा अँगल काय आहे, राईट अँगल असतो. कारण इट इज इन अ सेमी सर्कल्स. आता हा जर राईट अँगल असेल म्हणजे हा झाला ABC झाला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन साईड्स मिळाल्या आपल्याला, 33 आणि 44. म्हणजे हा ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल.
याच्यामध्ये ह्या दोन साईड 33 44 आहे आणि ही कोणती आहे हायपोटेनियस. 33 44 अँड मग हायपोटेनियस काय असेल ही 55. हायपोटेनियस काय असेल ही 55 बाय पायथागोरस ट्रिपलेटवरून. मग हे ए बी पूर्ण काय आहे 55. ए बी काय आहे 55 आहे. म्हणजेच रेडियस ए बी काय डायमीटर झाली. डायमीटर इक्वल्स टू 55 सेंटीमीटर. रेडियस इक्वल्स टू डायमीटर डिवायडेड बाय 2 55 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू हे किती येईल आता 4 2 2 जा 4 2 7 जा 27.5. रेडियस किती आली 27.5. ही ओ ए आणि सी ओसुद्धा काय रेडियस आहे. म्हणजेच काय असेल ऑल द रेडिया ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच ती किती असेल 27.5. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 7. In the figure, O is the center. In the figure, O is the center of the circle. Chord AB congruent chord AC congruent BC. म्हणजे आता बघा AB नंतर AC आणि BC ह्या तिन्ही chord congruent आहेत. म्हणजेच काय हा जो ट्रायंगल तयार झाला हा जो ट्रायंगल हा कोणता झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. जर सर्व साईड कॉन्ग्रुएंट असतील तो ट्रायंगल कोणता फॉर्म होतो इक्विलॅटरल ट्रायंगल. फाइंड मेजर ऑफ अँगल एल बी सी. एल बी सी आणि हा जो अँगल आहे याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. याचं मेजरमेंट आपल्याला सांगायचं आहे. आता हा ट्रायंगल ए बी सी काय झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. इक्विलॅटरल ट्रायंगलचं आणखीन काय प्रॉपर्टी आहे की ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सर्व अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात आणि ते किती डिग्रीचे असतात तर ते 60 डिग्रीचे असतात. म्हणजे हा ए 60चा आहे बी 60चा आहे आणि सी हा बी म्हणजे हा पूर्ण ए बी सी हे सगळे 60चे आहेत. आता मेजर ऑफ अँगल ए इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल एल. एचं आणि एलचं मेजरमेंट सारखं आहेत. कारण काय आता हा जो ए आहे हा कोणत्या याच्यामध्ये इन्स्क्राईब्ड अँगल आहे तर ही जी समोरची आर्क आहे ही तर एका पॉईंट दिला सपोज एक्स तर बी एक्स सीमध्ये हा अँगल इन्स्क्राईब आहे आणि हा एलसुद्धा याच्यामध्येच आहे. आणि एकाच जर आर्कमध्ये अँगल इन्स्क्राईब असतील दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा जर 60 असेल तर एलसुद्धा किती असेल मग हा 60 असेल. एलसुद्धा काय असेल 60 असेल. हा जो सी आहे हा सी काय आहे 90 डिग्री आहे कारण तो सेमी सर्कलमध्ये आहे. मग हा 90 आहे. आता हा जो ट्रायंगल झाला आपला कोणता ट्रायंगल बघा आता एल बी सी. एल बी सी या ट्रायंगलमध्ये हा एक 90 डिग्रीचा एक अँगल आहे हा एक 60 डिग्रीचा आहे. म्हणजे मग हा जो उरलेला आहे एल बी सी हा कितीचा असेल या तिघांची ॲडिशन किती असते 180 मायनस 90 मायनस 60. 180 मायनस हे किती येईल 150 म्हणजे किती येईल तो 30 डिग्री. तो किती असेल मग हा 30 डिग्रीचा असेल. क्वेश्चन नंबर 8. इन द फिगर एम इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा एम इज द सेंटर ऑफ द सर्कल. सेगमेंट एम टी परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी. एम टी जो आहे हा बी सीला इथं परपेंडिक्युलर आहे. ह्या एम टी हा इथं परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आता इथं बघा परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय करतो तो लगेच आपण सांगू शकतो की हा इथं असं साईन दाखवलं परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर या कॉर्डचे दोन इक्वल पार्ट करतो. म्हणजे हा भाग आणि हा भाग काय असेल कॉन्ग्रुएंट असेल. हे दोन्ही इक्वल असतील. बी टी इक्वल्स टू 3. आता बघूयात हा बी टी म्हणजे हा इथं 3 आहे. एम टी म्हणजे हा इथला एम टी किती आहे 4 आहे. एम टी किती आहे 4. बी टी इक्वल्स टू टी सी. बी टी इक्वल्स टू टी सी हे आपल्याला तर माहीतच आहे. आणि काय काढायचं आपल्याला ए सी काढायचं आहे. आपल्याला ए सी काढायचा आहे. आता बघा हा जो ट्रायंगल आहे इथे हा जो ट्रायंगल फॉर्म होतो एम बी टी
MBT. हा कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. परत आता ही 3 ही 4 म्हणजे हे BM किती पाहिजे? BM किती येईल मग? 5 बाय पायथागोरस थेरम ट्रिपलेटनुसार 3, 4 अँड 5 ही 5 असेल. मग MA सुद्धा किती असेल? MA सुद्धा किती असेल? ही पण 5 असेल. ठीक आहे. आता हे इथे जॉईन केलं, इथे जॉईन केलं किंवा परपेंडिक्युलर टाकला. आता हा किती आहे? 3. म्हणजे हा सुद्धा किती असेल मग? 3. तो सुद्धा किती असेल? 3. आता यामध्ये हा जो वरचा आहे हा सुद्धा इथं परपेंडिक्युलर ड्रॉन केला. हा इथे एक राईट अँगल फॉर्म झाला. आता हा 3 आहे, 5 आहे, म्हणजे हा इथं किती असेल? एवढा डिस्टन्स किती असेल? हे 4. एवढा डिस्टन्स किती असेल? हे 4. हे खालचा डिस्टन्स किती आहे? 4. आणि मग टोटल AC जो आहे, टोटल AC इक्वल्स टू काय येईल? 4 + 4 = 8 सेंटीमीटर. इक्वल्स टू 8 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 9. असं उदाहरण आपण 2 अगोदर सोडलेले आहेत. द डायमीटर ऑफ अ व्हील ऑफ अ बुलक कार्ट इज 1.4 मीटर. हाऊ मच डिस्टन्स विल बी कवर्ड इफ द व्हील कम्प्लीट्स 750 रोटेशन्स. आता डायमीटर दिलेली आहे. 1 रोटेशन इक्वल्स टू सर्कम्फरन्स, है ना. 1 रोटेशन इक्वल्स टू सर्कम्फरन्स इक्वल्स टू πd. इक्वल्स टू πd. आणि किती रोटेशन आहे? देअरफॉर डिस्टन्स कवर्ड इन 750 रोटेशन इक्वल्स टू πd इंटू 750. πd इंटू 750 मीटर्स. ते कॅल्क्युलेशन्स करूयात. 22/7 इंटू डी किती आहे? 1.4 इंटू 750. 7 × 7, 7 × 14. आता इथे इक्वल्स टू 22 इंटू 0.2 इंटू 750. हा इथं मल्टिप्लिकेशन करूयात. हा किती येईल आता या ठिकाणी? 22 × 4.4 इंटू 750 इंटू 750. आणि हा मल्टिप्लिकेशन केला तर हा किती येतो? 3300 मीटर. 3300 मीटर. म्हणजे कोणतं? चूज टू करेक्ट. म्हणजे हे एक ऑप्शन असेल. आणि याला किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट केलं तर काय येईल मग? 3300 डिवायडेड बाय 1000 किलोमीटर. म्हणजे 1, 2, 3 3.3 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 3. कोणते ऑप्शन्स येतात त्याचे? 1 and 3.